मित्रांनो, अनेक लोक आरोग्यासाठी हजारो लाखो रुपये खर्च करतात. पण ज्या गोष्टी सहज उपलब्ध आहे, खूपच स्वस्त आहे, मात्र तितक्याच परिणामकारक देखील आहेत, त्यांच्याकडे ते नेहमीच दुर्लक्ष करतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच बियांबाबत जाणून घेणार आहोत, ज्या आपल्या हृदयाची काळजी घेतात, पचन सुधारतात, हाडांना बळकटी देतात, त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करतात आणि मेंदूला अधिक सक्रिय ठेवतात. विशेषतः वय वाढू लागल्यानंतर शरीरामध्ये अनेक बदल सुरू होतात. ऊर्जा कमी होणे, सांधे दुखणे, पोटाच्या समस्या, वजन वाढणे, रक्तातील साखरेचे चढ उतार, त्वचेवरील सुरकुत्या आणि स्मरणशक्ती कमकुवत होणे या गोष्टी अनेकांना त्रास देऊ लागतात. पण निसर्गाने आपल्याला काही असे अन्नपदार्थ दिले आहे जे शरीराला आतून मजबूत ठेवण्यास मदत करतात. त्यापैकीच एक म्हणजे चिया सीड्स. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चिया सीड्स नेमके काय आहे, त्यांचे शरीरावर होणारे आश्चर्यकारक परिणाम कोणते आहे, त्यांना योग्य पद्धतीने कसे खावे, सेवन करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि का जगभरातील आरोग्य तज्ञ या छोट्याशा बियांचे इतके कौतुक करतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला चिया सीड्स खाण्याची सर्वात प्रभावी आणि सुरक्षित पद्धतही सांगणार आहे. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, वय वाढणे ही निसर्गाची प्रक्रिया आहे, पण अनेक वेळा शरीराचे वृद्धत्व वास्तविक वयापेक्षा जास्त वेगाने सुरू होते. त्यामागील एक मोठे कारण म्हणजे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. आपल्या शरीरात दररोज लाखो रासायनिक प्रक्रिया घडत असतात आणि त्यातूनच निर्माण होणारे फ्री रॅडिकल्स पेशींना नुकसान पोहोचवतात. याच नुकसानामुळे त्वचेवर सुरकुत्या येतात, शरीरातील अवयवांची कार्यक्षमता कमी होते आणि अनेक दीर्घकालीन आजारांची शक्यता वाढते. चिया सीड्स मध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करून पेशींना संरक्षण देण्याचे काम करतात. त्यामुळे शरीरातील वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यास मदत मिळू शकते. फक्त त्वचा किंवा बाह्य सौंदर्य नव्हे, तर शरीराच्या आतल्या प्रत्येक पेशीवर याचा परिणाम होतो. चिया सीड्स मध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि मॅग्नेशियम हे दाह कमी करण्यास मदत करतात. अनेक संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की शरीरातील सततची सूज किंवा इन्फ्लेमेशन ही अनेक आजारांची सुरुवात असते. जेव्हा शरीरातील दाह कमी होतो तेव्हा पेशी अधिक निरोगी राहतात आणि शरीराची दुरुस्ती प्रक्रिया अधिक प्रभावीपणे काम करू लागते. त्यामुळे वय वाढले तरी शरीराची झीज तुलनेने कमी प्रमाणात होते. याशिवाय चिया सीड्स मध्ये असलेले सूक्ष्म पोषक तत्वे शरीरातील ऊर्जा निर्माण करणाऱ्या प्रक्रियांना आधार देतात. अनेकांना वय वाढल्यानंतर सतत थकवा जाणवतो, काम करण्याची इच्छा कमी होते किंवा सकाळी उठल्यावरही शरीर ताजेतवाने वाटत नाही. अशा परिस्थितीमध्ये संतुलित आहारासोबतच चिया सीड्सचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळू शकते. म्हणूनच अनेक आरोग्य तज्ञ चिया सीड्सला केवळ एक अन्नपदार्थ नव्हे, तर दीर्घकालीन आरोग्यासाठी एक महत्त्वाचा साथीदार मानतात. मित्रांनो, आज अनेक लोक वजन कमी करण्यासाठी विविध डाएट्सचा आधार घेतात, परंतु खरी समस्या अनेकदा भूक नियंत्रणात न राहणे ही असते. चिया सीड्स मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. हे फायबर पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर जेलसारखा थर तयार करते. त्यामुळे पोट भरल्याची भावना जास्त वेळ टिकते आणि वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा कमी होते. याचा थेट परिणाम म्हणजे अतिरिक्त कॅलरीचे सेवन कमी होणे. अनेक वेळा लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असताना मधल्या वेळेमध्ये भूक लागल्यामुळे बिस्किटे, स्नॅक्स किंवा गोड पदार्थ खातात. यामुळे संपूर्ण डाएटचा समतोल बिघडतो. चिया सीड्स मधील फायबर आणि प्रोटीनचे मिश्रण भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळत राहते आणि अनावश्यक खाणे कमी होते. विशेष म्हणजे चिया सीड्स स्वतः चरबी जाळत नाही, परंतु वजन वाढण्यामागील काही प्रमुख कारणांवर काम करतात. पचनाची गती नियंत्रित ठेवणे, भूक कमी करणे आणि रक्तातील साखरेतील अचानक चढ उतार टाळणे ह्या सर्व गोष्टी वजन नियंत्रणासाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे निरोगी जीवनशैली सोबत चिया सीड्सचा वापर केल्यास वेट मॅनेजमेंट अधिक सोपे होऊ शकते. वय वाढत असताना रक्तातील साखरेचे नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. अनेकांना प्री डायबिटीज किंवा टाईप 2 डायबिटीजचा धोका वाढू लागतो. अशा वेळी आहारातील योग्य बदल खूप महत्त्वाचे असतात. चिया सीड्स मधील विद्रव्य फायबर अन्नातील कार्बोहायड्रेट्सचे शोषण हळूहळू होण्यास मदत करते. जेव्हा साखर हळूहळू रक्तात प्रवेश करते तेव्हा ग्लुकोजची पातळी अचानक वाढत नाही. यामुळे शरीराला साखरेचे नियंत्रण ठेवणे तुलनेने सोपे जाते. तसेच जेवणानंतर येणारी अचानक सुस्ती किंवा थकवाही कमी होऊ शकतो. त्यामुळे दिवसभर ऊर्जा अधिक स्थिर राहते.
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक गोड पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न आणि साखरयुक्त पेये घेतात. अशा आहारामुळे रक्तातील साखरेचे संतुलन बिघडू शकते. चिया सीड्स हा कोणताही जादुई उपाय नसला तरी संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचा समावेश केल्यास शरीराला नैसर्गिकरित्या मदत मिळू शकते. आपली त्वचा ही केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून ती आपल्या शरीरातील आरोग्याची माहिती देणारा आरसाच असते. जेव्हा शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळत नाही तेव्हा त्याचा परिणाम सर्वात आधी त्वचेवर दिसू लागतो. त्वचा कोरडी पडणे, चेहऱ्यावरील चमक कमी होणे, लवकर सुरकुत्या दिसणे किंवा त्वचा निस्तेज वाटणे ही त्याची काही सामान्य लक्षणे आहेत. अशा वेळी अनेक लोक महागड्या क्रीम्स, सिरम्स आणि ब्युटी ट्रीटमेंट्सचा आधार घेतात. पण त्वचेचे खरे आरोग्य बाहेरून नव्हे तर आतून सुरू होते. चिया सीड्स मध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स त्वचेमध्ये नैसर्गिक आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करतात आणि अँटीऑक्सिडंट्स प्रदूषण, सूर्यप्रकाश आणि तणावामुळे होणाऱ्या पेशींच्या नुकसानीपासून संरक्षण करतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीची त्वचा सतत कोरडी राहत असेल किंवा चेहऱ्यावर अकाली वृद्धत्वाची चिन्हे दिसत असतील तर संतुलित आहारासोबत नियमित प्रमाणात चिया सीड्सचा समावेश केल्याने त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे त्वचा अधिक तजेलदार, लवचिक आणि निरोगी दिसण्यास हातभार लागू शकतो. वाढत्या वयासोबत शरीरातील सर्वात मोठा बदल हाडांमध्ये घडत असतो. अनेकांना सुरुवातीला त्याची जाणीव होत नाही, पण हळूहळू जिने चढताना त्रास होणे, गुडघे दुखणे, पाठीत वेदना जाणवणे किंवा छोट्या धक्क्यानेही हाडांना इजा होणे अशा प्रकारच्या समस्या दिसू लागतात. विशेषतः महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हाडांची झीज अधिक वेगाने होऊ शकते. चिया सीड्स मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक यांसारखी महत्त्वाची खनिजे आढळतात, जी हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक मानली जातात. उदाहरणार्थ, जसे घर बांधण्यासाठी सिमेंट, वाळू आणि लोखंड यांची गरज असते, तसेच मजबूत हाडांसाठी कॅल्शियम सोबत इतर खनिजांचीही आवश्यकता असते. मित्रांनो, जर एखादी व्यक्ती दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ कमी प्रमाणात खात असेल तर चिया सीड्स हे कॅल्शियमचा अतिरिक्त स्रोत ठरू शकतात. अर्थातच केवळ चिया सीड्सवर अवलंबून न राहता संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत त्यांचा वापर केल्यास हाडांचे आरोग्य टिकवून ठेवण्यास अधिक मदत मिळू शकते. याशिवाय निरोगी पचन संस्था ही संपूर्ण आरोग्याचा पाया मानली जाते. जर पोटच व्यवस्थित साफ होत नसेल, वारंवार गॅस होत असेल किंवा मग बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर त्याचा परिणाम शरीरातील ऊर्जा, मनस्थिती आणि रोगप्रतिकारक शक्तीवरही होऊ शकतो. चिया सीड्स मध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, जे पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर जेलसारखे रूप धारण करते. हे फायबर आतड्यांच्या हालचाली नियमित ठेवण्यास मदत करते आणि मलविसर्जन सुलभ बनवते. उदाहरणार्थ, अनेक वृद्ध व्यक्तींना किंवा दिवसभर बसून काम करणाऱ्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या जाणवते. अशा वेळी सकाळी पाण्यात भिजवलेले चिया सीड्स, दही, ओट्स किंवा स्मूदीमध्ये मिसळून खाल्ल्यास पचन संस्थेला नैसर्गिक आधार मिळू शकतो. तसेच हे फायबर आतड्यांतील चांगल्या जीवाणूंना पोषण देण्याचे काम करते, ज्यामुळे पचन अधिक चांगले राहते. त्यामुळे चिया सीड्स केवळ पोट साफ ठेवण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण पचन संस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मित्रांनो, आपला मेंदू शरीरातील सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. स्मरणशक्ती, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, निर्णय क्षमता आणि मानसिक स्पष्टता या सर्व गोष्टी मेंदूच्या आरोग्यावर अवलंबून असतात. चिया सीड्स मध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मेंदूच्या पेशींच्या कार्यक्षमतेला आधार देतात. त्यामुळे वय वाढल्यावरही मानसिक चपळता टिकवून ठेवण्यास मदत मिळू शकते. डोळ्यांचे आरोग्य देखील वाढत्या वयामध्ये महत्त्वाचे ठरते. सतत स्क्रीन समोर काम करणे, वाढते वय आणि पोषणातील कमतरता यामुळे दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. चिया सीड्स मधील अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक फॅटी ऍसिड्स डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे दीर्घकालीन दृष्टी संरक्षणासाठी संतुलित आहारामध्ये त्यांचा समावेश फायदेशीर ठरतो. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी शरीराला विविध खनिजे आणि पोषक तत्वांची गरज असते. चिया सीड्स मध्ये झिंक, मॅग्नेशियम आणि इतर अनेक सूक्ष्म पोषक तत्वे असतात. ही शरीराच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला आधार देतात. त्यामुळे संसर्गांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि एकूणच आरोग्य टिकवण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. मित्रांनो, चिया सीड्सचे फायदे कितीही मोठे असले तरी ते योग्य पद्धतीने खाल्ले तरच शरीराला त्यांचा पूर्ण लाभ मिळू शकतो. अनेक लोक चिया सीड्स विकत घेतात, पण त्यांचा वापर कसा करावा हे माहिती नसल्यामुळे अपेक्षित परिणाम त्यांना मिळत नाही. सर्वसाधारणपणे निरोगी प्रौढ व्यक्तीसाठी दररोज 1 ते 2 चमचे चिया सीड्स पुरेसे मानले जातात. ते थेट कोरडे खाण्यापेक्षा पाण्यामध्ये, दुधात किंवा इतर द्रव पदार्थात किमान 20 ते 30 मिनिटे भिजवून खाणे अधिक फायदेशीर ठरते. भिजवल्यानंतर चिया सीड्स त्यांच्या भोवती जेलसारखा थर तयार करतात
ज्यामुळे ते पचायला सोपे होतात आणि शरीराला त्यातील पोषक घटक शोषून घेण्यास मदत होते. उदाहरणार्थ जसे हरभरे किंवा राजमा भिजवल्यानंतर शिजवले तर ते अधिक सहज पचतात. त्याचप्रमाणे चिया सीड्स भिजवून खाल्ल्याने त्यांचा शरीरावर अधिक चांगला परिणाम होऊ शकतो. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाण्यामध्ये भिजवलेले चिया सीड्स घेणे किंवा नाश्त्यासोबत त्यांचा वापर करणे ही एक सोपी आणि लोकप्रिय पद्धत आहे. चिया सीड्स आपल्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट करणे देखील खूप सोपे आहे. तुम्ही त्यांना दही, ओट्स, स्मूदी, मिल्कशेक, फळांचा बाउल किंवा सॅलडमध्ये मिसळून खाऊ शकता. काही लोक रात्री चिया सीड्स दुधात भिजवून त्याचे चिया पुडिंग तयार करतात, तर काही जण ते लिंबू पाणी किंवा नारळ पाण्यात मिसळून घेतात. उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती सकाळी नाश्त्यामध्ये ओट्स खाते तर त्यामध्ये 1 चमचा भिजवलेले चिया सीड्स मिसळल्याने फायबर, प्रोटीन आणि ओमेगा 3 चे प्रमाण वाढू शकते. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की जास्त म्हणजे चांगले हा नियम चिया सीड्स साठी लागू होत नाही. काही लोक पटकन परिणाम मिळावे म्हणून 3-4 चमचे किंवा त्याहून अधिक प्रमाणात चिया सीड्स खायला सुरुवात करतात. त्यामुळे फायबरचे प्रमाण अचानकच वाढल्याने पोट फुगणे, गॅस होणे किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे सुरुवातीला कमी प्रमाणात सुरू करून हळूहळू मात्रा वाढवणे अधिक योग्य ठरते. मित्रांनो, चिया सीड्स खाण्याबाबत सर्वात महत्त्वाची खबरदारी म्हणजे पुरेसे पाणी पिणे. या बिया त्यांच्या वजनाच्या अनेक पट पाणी शोषू शकतात. त्यामुळे शरीरात द्रव पदार्थांची कमतरता असेल तर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने कोरडे चिया सीड्स खाल्ले आणि त्यानंतर पुरेसे पाणी प्यायले नाही तर पचन संस्थेमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते. म्हणूनच चिया सीड्स सोबत दिवसभर पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय ज्या व्यक्ती रक्त पातळ करणारी औषधे, उच्च रक्तदाबाची औषधे किंवा इतर गंभीर आजारांसाठी नियमित औषधे घेत असतील त्यांनी चिया सीड्सचा रोजच्या आहारामध्ये समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये ॲलर्जीची शक्यताही असू शकते. त्यामुळे पहिल्यांदाच चिया सीड्स वापरत असाल तर कमी प्रमाणात सुरुवात करणे अधिक सुरक्षित ठरते. योग्य प्रमाण, योग्य पद्धत आणि योग्य काळजी घेतली तर चिया सीड्स हे आपल्या दैनंदिन आहारातील एक अत्यंत उपयुक्त आणि पोषक घटक ठरू शकतात. मित्रांनो, चिया सीड्स आकाराने लहान असले तरी त्यांच्या पोषण मूल्यांची ताकद खूप मोठी आहे. हृदय, मेंदू, हाडे, त्वचा, पचन संस्था, रोगप्रतिकारक शक्ती आणि ऊर्जा, शरीराच्या अनेक महत्त्वाच्या भागांना आधार देण्याची क्षमता या छोट्याशा बियांमध्ये दडलेली आहे. मात्र लक्षात ठेवा की कोणताही एक पदार्थ आरोग्यात चमत्कार करू शकत नाही. चांगला आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि चांगली जीवनशैली यांसोबत चिया सीड्सचा समावेश केल्यास त्यांच्यापासून खरा फायदा मिळू शकतो. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स पाहण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.